नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिस मधील पीपीएफ खाते योजना, पीपीएफ अकाउंट योजनेविषयी माहिती बघणार आहोत. जर आपण या योजनेमध्ये 12,000 रुपये गुंतवले तर आपल्याला 40 लाख रुपयापर्यंत मोबदला किंवा पैसे मिळू शकतात. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने लोन सुविधा मिळू शकते, तसेच बँकेच्या कोणकोणत्या सुविधा आपल्याला या अकाउंट खोलल्यानंतर मिळू शकतात, याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. या खात्यासाठी आपल्याला कमीत कमी किती पैसे, जास्तीत जास्त किती पैसे, किती कालावधीसाठी, कोणत्या व्यक्तींना, कोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती आम्ही या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला देत असतो. चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओबद्दल नक्की काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण जेणेकरून आम्हालाही कळेल की बाबा आम्ही जी माहिती तुम्हाला देतोय ती तुमच्यासाठी किती उपयुक्त आहे. चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पोस्टाच्या पीपीएफ अकाउंट योजना याविषयी माहिती बघत असताना आपण 12,000 जर जमा केले तर आपल्याला 40 लाख रुपयापर्यंत बेनिफिट मिळू शकतो. अशा पद्धतीने योजना आहे. मित्रांनो, ही योजना सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाची आहे. पोस्ट ऑफिसद्वारे सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे अनोळखी आणि वेगळा उपक्रम आहे. आता याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूया. आता ही माहिती बघत असताना या योजनेचं जे नाव आहे हे पोस्ट ऑफिस पीपीएफ अकाउंट सेम, म्हणजे पीपीएफ अकाउंट योजना. आता या योजनेसाठी लाभार्थी कोणाला लाभ मिळू शकतो, तर ज्या व्यक्तीचे पोस्टामध्ये किंवा नॅशनलाइज बँकामध्ये पीपीएफ अकाउंट उघडलेलं आहे, अशा लोकांना, अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तसेच आता लाभ कोणाला मिळू शकतो किंवा काय लाभ मिळू शकतो, तर गुंतवणुकीवरती 7.1% व्याज मिळणार आहे. म्हणजे तसेच कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे. आपण डिटेल्समध्ये खाली बघणारच आहोत. एक जनरल आपण ही माहिती बघतोय. गुंतवणूक आपण कमीत कमी 500 रुपयापर्यंत करू शकतो आणि जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत आपण या अकाउंट मध्ये पैसे टाकू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो. व्याजदर त्यांचा 7.1 आहे. आता हा व्याजदर जो दिलाय तो आपण प्रॅक्टिकल सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. याचा कालावधी हा 15 वर्षापर्यंत असणार आहे. 5 वर्षाची मुदतवाढ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. पीपीएफ खात्यातील जे लोक आहेत, म्हणजे पीपीएफ खात्यामध्ये ज्या लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत त्यांना टॅक्स फ्री अमाऊंट मिळणार आहे. म्हणजे त्याला टॅक्स आकारावा लागत नाही किंवा टॅक्स भरावा लागत नाही. तर बघूया, आता आपण डिटेल्स मध्ये बघूया. पोस्टाच्या या योजनेत संदर्भ साध्य 7.1 एवढा व्याजदर मिळतो. तसेच कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही एवढा व्याजदर मिळणार नाही. लॉंग टर्म जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ही योजना सगळ्यात महत्वाची आहे. तुम्हाला एफडी सुद्धा एवढं रक्कम देऊ शकत नाही, एवढं पीपीएफ अकाउंटद्वारे तुम्हाला पैसे मिळू शकतात. आता पोस्ट ऑफिस लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्कीम्स यासाठी, या लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम पोस्टात किंवा कोणत्याही इतर बँकेमध्ये पीपीएफ अकाउंट खोलावं लागेल. जर तुम्हाला बँकेत, नॅशनल बँकेमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही अकाउंट खोलू शकता, तसेच पोस्टामध्ये जाऊन सुद्धा ही अकाउंट खोलू शकता, या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पीपीएफ अकाउंट मध्ये किमान म्हणजे कमीत कमी 500 रुपये तुम्हाला गुंतवणं अनिवार्य आहे. 500 रुपयापासून तुम्ही 1.5 लाखापर्यंत तुम्ही या अकाउंट मध्ये पैसे भरू शकता किंवा या योजनेमध्ये लाभ मिळू शकता. जास्तीत जास्त तुम्हाला 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. म्हणजे या पद्धतीने सगळं इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा लिमिट तुम्हाला या ठिकाणी दिलंय, कारण बेनिफिट खूप आहे. आणि मग काही लोक काय करतील, 2, 3, 4, 5 लाख रुपये वन टाइम इन्व्हेस्ट करतील आणि जास्त पैसा घेऊ शकतात. त्यामुळे सरकारचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी 1.5 लाखापर्यंत मर्यादा ठेवलेली आहे. तर पीपीएफ अकाउंट मध्ये जी तुम्ही रक्कम गुंतवता ही तुम्हाला किमान 6 वर्षापर्यंत काढता येत नाही. 6 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला त्या पैशाचा वापर घेऊ शकतो. परंतु या पैशाचा वापर कसा घेता येईल, तर या पैशाचा वापर घेताना तुम्हाला लोन घ्यावा लागेल. लोन सिस्टमने तुम्हाला हा पैसा मिळेल. तुम्हाला तसं पैसा मिळणार नाही. लोन म्हणजे तुमची अकाउंट मध्ये जेवढी रक्कम आहे त्याच्यावरती तुम्हाला लोन मिळणार आहे. कुठल्याही बँकेमध्ये जाऊन तुम्ही अकाउंट ओपनिंग करून तुम्हाला तिथे लोन ऍप्लिकेशन अर्ज सादर करून तुम्हाला तो सबमिट करता येणार आहे. तसेच बँक तुमच्या पीपीएफ अकाउंट मध्ये कर्ज देणार आहे. तसेच
तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अजिबात नाही, म्हणजे नुकसान नाहीये तुमचं. नुकसान भरपाईचा विचार करता तर नुकसान होणार नाही, कारण तुमची जेवढी रक्कम तुम्ही बँकेत टाकताय तेवढ्या रकमेवरती तुम्हाला पैसे मिळणार आहेत. परंतु जर तुम्ही 6 वर्षाच्या आतमध्ये जर हे पैसे जर काढायचा प्रयत्न केला तर याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. पीपीएफ अकाउंट कसं उघडावं? तर पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला कुठल्याही राष्ट्रीय बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. तुम्हाला तिथे पीपीएफ अकाउंट ओपनिंग अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो. फॉर्म वगैरे व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी आधार कार्ड, आयडी प्रूफ, मोबाईल नंबर, ईमेल आयडी असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. तसेच पीपीएफ अकाउंट ओपनिंगसाठी तुम्हाला 100 रुपये चार्जेस आकारले जाणार आहे. फी पे करून तुम्हाला हे अकाउंट खोलावं लागतं. मागे वरती आपण बघितले 500 रुपयापासून चालू करू शकतो, 1.5 लाखापर्यंत आपण हे पैसे टाकू शकतो. अशा प्रकारे पीपीएफ अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार बँकिंग सर्व्हिस सुद्धा मिळणार आहे. म्हणजे बँकेमध्ये ज्या ज्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळतात या सर्व सर्व्हिसेस तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीने सर्वसामान्यांसाठी ही सगळ्यात उपयुक्त अशी योजना आहे. आता आपण प्रत्यक्षात साईटवरती जाऊन, म्हणजे जर तुम्ही इथे पीपीएफ अकाउंट कॅल्क्युलेटर जर टाकलं, पीपीएफ कॅल्क्युलेटर, तर तुम्हाला इथे पहिली जी लिंक येते या लिंकवरती जर टिक केलात तर इथे समजा तुम्ही आता 10 लाख रुपये टाकले, 10,000 टाकले, तर मी इथं 20,000 रुपये टाकतो. समजा 20,000 रुपये जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला 15 वर्षासाठी 7.1 व्याजदराने, म्हणजे तुमची इन्व्हेस्ट किती आहे, तुमची 3 लाख रुपये, समजा टोटल तुमची 3 लाख रुपये इन्व्हेस्ट होते आणि इंटरेस्ट तुम्हाला 2,42,428 रुपये तुम्हाला इथे पैसे मिळतात. म्हणजे खूप उपयुक्त आहे. समजा तुम्ही जर इथे 1 लाख जर टाकलात, 1 लाख जर तुम्ही टाकलात तर इथे तुमची इन्व्हेस्टमेंट 14,99,000 येते. 12,12,000 तुमचं इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे 27 लाख. तुम्ही पैसे गुंतवतायत समजा किती, त्याच्यावर तुम्हाला मोबदला किती मिळतो याचा विचार जर तुम्ही केलात नक्कीच तुम्हाला उपयुक्त आणि फायदेशीर अशी ही योजना आहे. चला तर मित्रांनो, सगळ्यांसाठी उपयुक्त असलेली माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन माहिती या चॅनलवरती येत असतात. चला तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.